नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आपल्या सोबत आहेत दैनिक कोकण सातचे संपादक संदीप देसाई। संदीप, स्वागत आहे तुझं, येवकार, वेलकम। नमस्कार। आज एका महत्त्वाच्या आणि गंभीर अशा विषयावरती आम्ही चर्चा करणार आहोत। हा विषय गोव्यासाठी आणि सिंधुदुर्गासाठीही तेवढाच गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे। आजच्या दैनिक गोवन वार्तामध्ये जी हेडलाईन बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि ही माहिती जर आपण बघितली तर या माहितीचं गांभीर्य एवढं सिरियस अशा पद्धतीचं आहे की त्याबाबत काहीतरी निश्चितच कारवाई किंवा काहीतरी कृती ही करणं भाग आहे। गुजरातमध्ये अलीकडेच 26वी वेस्टर्न झोनल काउन्सिल मीटिंग झाली होती। या वेस्टर्न झोनल काउन्सिलचे चेअरमॅन हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत आणि या काउन्सिलमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव हे सगळे भाग येतात आणि या काउन्सिलमध्ये महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होते। विशेष करून सुरक्षा, ड्रग्स, पोलीस, गुन्हेगारी या सगळ्या विषयावरती सविस्तर अशा पद्धतीची चर्चा या काउन्सिलच्या मीटिंगमध्ये होते। या काउन्सिलच्या मीटिंगमध्ये पोलीस विभागाकडून जे एक प्रेझेंटेशन देण्यात आलं त्या प्रेझेंटेशनमध्ये एक धक्कादायक अशा पद्धतीची माहिती ही समोर आली। आता आपल्याला माहीतच आहे की गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे गोव्यात ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात व्यवहार चालतो आणि या ड्रग्सच्या व्यवहाराच्या अनुषंगानेच अनेक घडामोडी, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घडामोडीही होत असतात। तर याच पोलिसांच्या प्रेझेंटेशनमध्ये LSD हा जो ड्रग्स आहे तो LSD पेपर जो आहे तो पुस्तकातून आणि कोकेन जे आहे ते मालवाहू जहाजातून तस्कर केलं जातं अशी माहिती त्याच्यातनं उघड झाली आहे। आता गोव्याच्या सीमेवर ड्रग्स तस्करांचा अड्डा असा एक बॉक्स या बातमीमध्ये देण्यात आलेला आहे आणि या सादरीकरणात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या सीमेवरील सासोली हे गाव ड्रग्स तस्करांचा अड्डा बनले आहे। गोव्यात येणारे ड्रग्स कन्साइनमेंट इथूनच पुढे वितरित होतात। सिंधुदुर्ग गोवा सीमेवरील कच्च्या रस्त्यावरून हे कन्साइनमेंट गोव्यात आणले जातात। सासोली हा दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवरचा गाव आहे। म्हणजे गोव्याची बॉर्डर क्रॉस केल्यानंतर इब्रामपूरमध्ये गोव्याची बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आपण सासोलीत पोहोचतो। हा सासोली गाव हा या ड्रग्स तस्करीचा केंद्र बनलेला आहे। म्हणजे अगदी अडगळीत अशा पद्धतीच्या या गावाचं नाव अशा पद्धतीनं वेस्टर्न झोनल काउन्सिल मीटिंगमध्ये पोलिसांच्या सादरीकरणात प्रेझेंटेशनमध्ये येणं हीच खरं तर गंभीर अशा पद्धतीची गोष्ट आहे। संदीप, आम्ही सुरुवातच इथून करूया। सासोली हे गाव आज अशा पद्धतीनं ड्रग्सच्या या सगळ्या व्यवहारात प्रमुख केंद्र, तस्करांचं प्रमुख अड्डा अशा पद्धतीनं समोर आलेलं आहे। काय नेमकं सासोली हा गाव नेमका काय आहे आणि हे तस्कर म्हणजे ड्रग्स तस्करीचं हे केंद्र सासोली बनलं याची माहिती महाराष्ट्र शासनाला किंवा सिंधुदुर्ग शासनाला नाही आहे काय? खरं तर अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही बाब आहे। जर काल परवा जर कोणी विचारलं असतं आठवड्याभरापूर्वी आणि अशा प्रकारचं जर विधान झालं असतं तर ज्या पद्धतीने पोलीस इथलं वावरतंय, इथलं स्थानिक जी सगळं वातावरण आहे ते जर पाहिलं तर स्पष्ट शब्दात या सगळ्या गोष्टीला नकार देण्यात आला असता। मात्र मुद्दामून या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की अगदी 2च दिवसांपूर्वी याच ज्या सासोलीचा उल्लेख झाला तेथीलच तिलारीच्या कालव्यावर दोडामार्ग तालुक्यातील 2 युवक हे गांजा ओढताना रंगेहात पकडले गेले। त्यामुळे आणि त्यानंतर लगेच हा 2 दिवसानंतर एवढा मोठा ह्या जी चर्चास्त्र झालं, मीटिंग झालं आणि त्याच्यामध्ये सासोलीचं नाव आलं। त्यामुळे सरळ आपण आता या जो हा मुद्दा उपस्थित झालाय ड्रग्स माफियांचा या ठिकाणी ड्रग्स तस्करांचा हा अड्डा बनलाय सासोली जे म्हटलं जात आहे त्याला कुठेतरी अधिकृतरित्या पुष्टी मिळते असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही। मात्र सासोली जो हा गाव आहे तर खऱ्या अर्थाने दोडामार्ग तालुक्यातील गोवा बॉर्डरवरचं हे गाव अतिशय शांततामय हे गाव, अशा प्रकारचं कुठचंही जे अनुचित प्रकार आहेत, अवैध धंदे आहेत तर अशा प्रकारे अद्यापपर्यंत या गावाचं नाव कुठे आलेलं नाही। आणि अशातच आत्ता जे सादरीकरण स्वतः संपूर्ण स्टेट लेवलच्या चर्चासत्रामध्ये नाव पुढे आलं, यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी सुद्धा याचं कसून चौकशी केली पाहिजे। ज्यावेळी हे 2 युवक पकडले गेले रंगेहात तोपर्यंत दोडामार्ग तालुक्यातील तिलारीचे कालवे आहेत त्या कालव्यांमध्ये अशा प्रकारच्या गैरकृत्यांना कुठेतरी वाव मिळतोय आणि ते अड्डे बनतात हे दबक्या आवाजात चर्चासत्र सुरू होतं।
मात्र ज्यावेळी पोलिसांनी धडक कारवाई केली, कारण दोडामार्ग तालुक्यात यापूर्वी डंपरवर गांजा सापडल्याचं केरियनकडनं चित्र उघड झालेलं होतं. अगदी 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळी दोडामार्ग तालुक्यामध्ये केरियन लोक आलेले होते आणि त्या ठिकाणी अतिशय दुर्गम भागात रबर लागवड असू दे, त्यानंतर अननस लागवड असू दे, हे सगळे प्रकार करायचे. आणि त्याच्यामध्ये जो तिलारी बुडी क्षेत्रातला भाग होता त्यावेळी एक डंपरभर गांजा पोलिसांनी, सिंधुदुर्ग पोलिसांनी पकडण्याची धडक कारवाई केली होती. मात्र गेल्या 10-12 वर्षात अशा प्रकारची कुठचीही वार्ता या तालुक्यात नव्हती. आणि त्याच तालुक्यातल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये आणि विशेषतः सासोली गावामध्ये अशा प्रकारचा ड्रग्स तस्करांचा अड्डा बनतोय. आणि ही बाब ज्यावेळी पोलीस प्रशासनाच्या अगदी राज्य पातळीवरच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या अधिवेशनात समोर येते, ती खरं तर इथल्या दोडामार्ग तालुक्यालाच नव्हे तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वास्थ्याला, सामाजिक स्वास्थ्याला हे हानिकारक आहे असंच म्हटलं पाहिजे. नाही, नक्कीच संदीप. आता विषय असा आहे की 28 ऑगस्ट रोजी ही बैठक झाली होती गुजरातमध्ये आणि या बैठकीत हा विषय जो आहे ड्रग्स तस्करी संबंधी विषय, या विषयावरती पोलीस विभागीय चर्चा झाली होती. आणि या पोलीस विभागीय चर्चेमध्ये ड्रग्सच्या तस्करी संबंधी एक प्रेझेंटेशन देण्यात आलं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये असं तिथं आढळून आलं की हा सासोली जो गाव आहे त्या सासोली गावात या ड्रग्सचे कन्साइनमेंट येतात. कारण सासोली हा अडगळीत गाव आहे. एकच सासोली गाव असं आहे जिथं चेकपोस्ट नाही आहे. बाकी सगळ्या सीमेवरती चेकपोस्ट आहे. दोडा मार्गावरती आहे, त्याच्यानंतर पत्रादेवी या ठिकाणी आहे, सातारडा या ठिकाणी आहे, परंतु सासोली येथे चेकपोस्ट नाही आहे. आणि तशा पद्धतीनं कन्साइनमेंट जो ड्रग्सचा असतो तो तिथे येतो आणि तिथून अंतर्गत रस्त्यामार्फत हे ड्रग्स हे गोव्यात पाठवले जातात. म्हणजे अशा पद्धतीच्या एक ड्रग्सचं मुख्य केंद्र म्हणून जेव्हा सासोलीचा वापर होतोय आणि त्याची काही एक माहिती सासोली वासियांना नाही, जिल्हा प्रशासनाला नाही, स्वतः सासोलीच्या पंचायत विभागालाही नाही किंवा तालुका क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जर या कुणाच्याच नजरे आड एवढे मोठे भीषण अशा पद्धतीचा हा व्यवहार जर सुरू आहे तर त्याच्यातनं नेमका अर्थ काढायचा काय? म्हणजे शासनाचं किंवा प्रशासनाचं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं इतकं दुर्लक्ष होतंय की सासोली गावाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं गुन्हेगार वापर करू लागले आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघणार आहेस? नाही, अतिशय दुर्दैवी बाब आहे ही खरं तर, स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर. मात्र आज यानंतर ज्यावेळी हा मुद्दा अधोरेखित झाला, गोवन वार्तामध्ये पहिल्या पेजवर ही बातमी छापली गेली आणि जे पूर्णपणे पोलीस प्रशासनाच्या, इंटरनॅशनल पोलीस प्रशासनाच्या बैठकीमध्ये अधोरेखित झालं की हा सासोली जो गाव आहे तो अड्डा बनतोय. त्यानंतर आपण थेट तिथले जे पंचायतीचे सरपंच आहेत संतोष शेट्ये यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी याबाबत आपल्याला कुठची कल्पना नाही अशा शब्दात आपल्याला माहिती दिली आणि या विषयावर बोलणं त्यांनी टाळलंय. खरं तर त्यांनी बोलणं टाळलं, त्यांना कल्पना नाही जरी त्यांनी म्हटलं असतं तरी वास्तव सुद्धा तेच आहे. कारण स्थानिक प्रशासनाला, तिथल्या एकूणच कल्चरला अतिशय धक्कादायक अशा प्रकारचा प्रकार आहे. मात्र दुसरी बाब या ठिकाणी अधोरेखित करावी लागते. जसं आपण उल्लेख केलात की सासोली हा एकमेव गाव आहे की तिथे चेकपोस्ट नाही. तिसरं महत्त्वाची गोष्ट आणि जी या ड्रग्स तस्कर असू दे, दारू तस्कर असू दे, सगळे अवैध धंदे जे करतायत, म्हणजे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जी वाहतूक होते, तर या ठिकाणी अजून एक मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करावा असा वाटतोय की या ठिकाणी जे चेकपोस्ट आहे ते कोरोना काळामध्ये त्यावेळी कार्यान्वित करण्यात आलेलं होतं. आणि हे चेकपोस्ट कोरोना काळात कार्यान्वित केल्यानंतरही तिलारीचा जो कालवा मार्ग आहे, ज्या ठिकाणी काल परवा 2 युवक पोलिसांनी पकडले गांजा सेवन करताना, तर तोच कालवा मार्ग आहे. हे प्रमुख या सगळ्या ड्रग्स तस्करांचा मार्ग, जो कालवा मार्ग आहे तो प्रमुख मार्ग बनलेला होता आणि तिथूनच ही सगळी कन्साइनमेंट वाहतूक केली जाते. कारण यापूर्वी दारूचे अनेक जी वाहतूक आहे अवैधरित्या, गोव्याची दारू जी महाराष्ट्रात तस्करी होते ती सुद्धा याच मार्गाने थेट अगदी तळकोट, त्यानंतर कुंभवडे, आंबोलीचा चेकपोस्ट चुकून सुद्धा घाटमाथ्यावर पश्चिम महाराष्ट्रात ही वाहतूक होत होती. आणि अशा प्रकारचे चोर मार्ग जे आहेत, खऱ्या अर्थाने चोर मार्गच म्हटले पाहिजेत, तर या तिलारीच्या कालव्यांचा या सगळ्या दृष्टीने वापर केला जातोय आणि तो वापर अतिशय धोकादायक अशा प्रकारचा आहे. निश्चितच संदीप, आणि मला वाटतं दैनिक गोवन वार्तानं हा विषय उघडकीस आणल्यानंतर दैनिक कोकण 7 आता हा विषय घेऊन पुढे जाणार आहे आणि या विषयाला कुठेतरी न्याय मिळावा. कारण अशा पद्धतीच्या जर कृती
या दोडामार्ग सारख्या तालुक्यात व्हायला लागल्या तर दोडामार्ग तालुकाच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग तालुक्यासाठी ती धोक्याची घंटाच म्हणावी लागणार आहे. सध्या तरी तस्करीसाठी सासोलीचा वापर होतोय. म्हणजे गोव्याच्या बाबतीतही यापूर्वी बोललं जात होतं की गोव्यात केवळ विदेशी लोकांकडनं ड्रग्सची तस्करी किंवा ड्रग्सचं सेवन होतंय, परंतु अलीकडच्या काळात आणि आपण आजच्या बातमीमध्ये सुद्धा ती आकडेवारी दिलेली आहे की मोठ्या प्रमाणात स्थानिक युवक हे या ड्रग्सच्या व्यवहारात गुंतले गेले आहेत. केवळ व्यवहारात नव्हे तर ड्रग्सच्या सेवनातही स्थानिक युवक अडकले गेलेत. आणि ही जर अशी परिस्थिती जर सुरू राहिली तर युवा वर्गासाठी विशेष करून ही धोक्याची घंटा म्हणावी लागणार आहे. आणि त्यामुळेच तालुका किंवा जिल्हा प्रशासनाला या बाबतीत आणि राज्य प्रशासनालाही या बाबतीत कडक उपाययोजना आखणं गरजेचं आहे. संदीप, आपण दुसऱ्या विषयावरती जाऊया. दुसरा विषय अर्थातच सध्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि एकूणच कोकण वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. अलीकडेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी एक जागर यात्रा म्हणून आयोजित केली होती आणि या जागर यात्रेत अचानकपणे मुंबई गोवा हायवेचा विषय जो आहे तो प्रामुख्याने त्यांनी घेतला. आणि या हायवेच्या विषयावरती बोलता बोलता राज ठाकरे यांनीही वक्तव्य केलंय की गेली 17 वर्षे म्हणजे मुंबई गोवा हायवेचं काम सुरू झाल्यानंतर इतर अनेक राज्यात देशभरात अनेक प्रकल्प राबवण्यात आले हायवेचे, ते पूर्णही झाले, त्याचं उद्घाटनही झालं, योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ते कार्यान्वितही झालेत. परंतु मुंबई गोवा महामार्ग मात्र गेली 17 वर्षे रखडलाय. याचं कारण तरी नेमकं काय असा प्रश्न हा त्याच्यातनं निर्माण झाला होता. आता या चतुर्थीला मोठ्या प्रमाणात कोकणात लोक चतुर्थीसाठी येणार आहेत, त्यामुळे एक महामार्गाचा एकेरी मार्ग हा सुरळीत केला जाईल असं विधान तिथल्या मंत्र्यांनी केलेलं आहे. विषय असा आहे की राज ठाकरेंनी याच्यानंतर बोलताना असं सांगितलंय की हा जो महामार्गाचं काम जे डिले होतंय ते जाणीवपूर्वक डिले होतंय, कारण सध्याच्या परिस्थितीत कमी दरात कोकणातल्या जमिनी विकत घ्यायच्या आणि मग महामार्ग पूर्ण झाल्यानंतर त्या दुप्पट भावाने विकायचा असा धंदा सुरू झाल्यामुळेच हे काम रखडलंय असा थेट आरोप किंवा असा थेट संशय हा राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप, या सगळ्या प्रकरणाकडे तू कसं काय बघतो? नाही, ही वस्तुस्थिती आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडण्याचं कारण जरी हे महत्त्वाचं एक अधोरेखित केलेलं असलं तरी जर वास्तव बघितलं, गेल्या 17 वर्षाचा पूर्व इतिहास बघितला, साधारण 1.5 तब इथले म्हणतायत हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत या मुंबई गोवा राज्यमार्गानंतर. त्यानंतर समृद्धी महामार्ग या ठिकाणी याच्यानंतर मंजूर होऊन सुद्धा याच्या अगोदर पूर्ण झाला. मात्र अतिशय अत्यंत आवश्यक असलेला मुंबई गोवा मार्ग जो आहे तो गेल्या कित्येक वर्षाची या राज्यमार्गाची इथल्या लोकांना प्रतीक्षा होती. तो जर राजकारणाने ठरवलं असतं तर 1-2 वर्षात सुद्धा हा राज्यमार्ग पूर्ण झाला असता. मात्र फार गांभीर्याने पाहिलं गेलं नाही आणि त्याचाच धागा पकडत राज ठाकरे यांनी जागर यात्रा काढली. आणि आत्ता ज्यावेळी गेल्या 2 वर्षामध्ये या राज्यमार्गाकडे सगळ्या स्तरातून, अगदी सामाजिक स्तराबरोबरच राजकीय व स्तराबरोबरच मीडियाचे जे सगळे प्रतिनिधी आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी सुद्धा या विरोधात आत्ताच गेल्या महिन्यामध्ये एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलेलं होतं. आणि स्वतः आता आगामी ज्या निवडणुका आहेत तो सुद्धा एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा हा मुंबई गोवा मार्ग रखडलेला राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो. आणि तोच धागा पकडत मनसेने एक मोठं जागर यात्रेचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं. आणि यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात ज्यावेळी हा महामार्ग का रखडला याचं विश्लेषण करताना कोकणातील ज्या जमिनी आहेत त्या अल्पदरात घ्याव्या आणि 100 पट दराने ज्यावेळी महामार्ग पूर्णत्वास जाईल त्यावेळी विकण्याचा जो घाट आहे. आणि त्याच्यात त्यांनी अजून एक मोठं विधान केलेलं होतं की यामध्ये स्थानिक जे पुढारी आहेत, नेते आहेत, यांची जो अंतर्भाव आहे तो मोठा आहे असं सुद्धा त्यांनी विधान केलेलं होतं. हा जरी राजकारणाचा जरी भाग असला तरी जरी आपण गेल्या 25 वर्षाची जर पूर्ण मागे जाऊन वळून पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये तथ्यता आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण आज संपूर्ण कोकण पट्ट्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी बघायला गेलं तर 60% जमिनी ह्या धनदांडग्यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. इथल्या पुढाऱ्यांनी, लोकनेत्यांनी त्यावेळी अल्पदरात या किमती घेऊन आपलं राजकारण करण्यासाठी, स्वतःची उन्नती साधण्यासाठी अशा प्रकारच्या शेकडो नव्हे तर हजारो एकर जमिनी विकलेल्या आहेत. आणि आत्ता सगळ्यात जमेची बाजू अगदी ज्यावेळी मुंबईपासनं गोवा, तळ कोकण ते गोवा असा महामार्ग होतोय
आणि या संपूर्ण भागात सगळ्यात जर देशात आपण बघितलं गेलं तर आज प्रत्येकाला मोकळा श्वास हवा आहे आणि तो मोकळा श्वास देणारे निसर्ग संपन्नता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनयुक्त इथली परिस्थिती, यामुळे मोठ्या प्रमाणात जे उच्चभ्रू जे संपूर्ण या ठिकाणच्या पूर्ण देशभरातले लोक आहेत ते कोकणाकडे वळले गेलेले आहेत आणि तोच धागा पकडून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमिनी खरेदी केल्या जात आहेत. आणि हा महामार्ग जर आत्ताच झाला तर ते आपल्याला इस्पीत आपलं साध्य होणार नाही, आपल्याला कमी दरात जमिनी मिळणार नाही. यामुळे हे कुठेतरी सगळं प्रकरण सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्या निदर्शनास दिसतंय. आणि राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यानंतर तरी इथले राजकारणी जागे होतील आणि हा महामार्गाचं रखडलेलं काम आहे ते पूर्ण करतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 2 वर्षात या राज्यमार्गाची जी पूर्ण करण्याची ॲक्टिव्हिटीज आहेत त्या अतिशय युद्धपातळीवर सुरू झाल्यात. त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे, कारण आत्ता जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते रवींद्र चव्हाण आहेत आणि ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी या रखडलेल्या महामार्गाकडे लक्ष दिलंय. कारण संपूर्ण महामार्गामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो महामार्गाचं काम आहे ते जवळपास 90% जवळपास पूर्ण झालेलं आहे. अगदी संपूर्ण पूर्ण झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र रायगड, रत्नागिरी आणि पालघर इथलं जे संपूर्ण हे आहे ते काम रखडलेलं आहे आणि ते काम पुढे जात नाहीये. मात्र या परिस्थितीत सुद्धा गेल्या काही महिन्यात 10 जे पाहणी दौरे आहेत ते या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेले आहेत आणि हे जरी दौरे केलेले असले तरी एकमेकांवरची चिखलफेक, एकमेकांवरचं महामार्ग रखडण्यामागचं कारण हे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. मात्र राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा आज खऱ्या अर्थाने कोकणातील चर्चेचा मुद्दा बनतोय. अर्थातच संदीप, रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि गोवा मुंबई हायवे, अर्थातच ते इथले पालकमंत्री असल्यामुळे गोवा मुंबई हायवे पूर्ण करणं हा त्यांच्यासाठी खूपच मोठा प्रतिष्ठेचा अशा पद्धतीचा विषय आहे आणि त्यांना आपल्या या कार्यकाळातच हा महामार्ग पूर्ण करावा लागणार आहे आणि त्यांनी जर हा महामार्ग पूर्ण केला तर इतिहासात त्यांचं नावही नोंदलं जाणार आहे. कारण 17 वर्ष रखडणारा महामार्ग जर रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात जर पूर्ण झाला तर त्याचं पूर्ण श्रेय हे त्यांना जाणारच आहे. परंतु आपल्याला दिसते तशी परिस्थिती नाही आहे, कारण त्यांनी स्वतः म्हणजे या चतुर्थीच्या काळात एकेरी मार्ग सुरू करण्यासाठी त्यांनी जे पाहणी आणि अभ्यास केला त्याच्यातही अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन किमान काही प्रमाणात तरी लोकांची सोय होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केलेत खरे, परंतु प्रत्यक्षात ते प्रयत्न यशस्वी झालेत की अपयशी ठरलेत हे आपल्याला चतुर्थीच्या काळात हे कळून येणारच आहे. संदीप, राज ठाकरे म्हणजे साहजिकच राज ठाकरे ज्या ज्या वेळेला बोलतात त्या वेळेला प्रामुख्याने त्या गोष्टी किंवा ती विधानं ही राजकीय नजरेतूनच आपण बघत असतो. आता अचानकपणे राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचा विषय घेऊन त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची ही जागर यात्रा जो सुरू करण्याचा जो प्रकार आहे त्याच्याकडे राजकीय नजरेतनं आपण बघतोच आहोत. परंतु जमिनी विकत घेण्याचा जो प्रकार आहे, आता तू जसं सांगितलं की पूर्ण जगभरात आता जर पर्यटकांना किंवा कुठल्याही उच्चभ्रू लोकांना जर काय हवं असेल तर मोकळा श्वास घेण्याची जागा पाहिजे, जिथं मुक्तपणे आपण ऑक्सिजन घेऊ शकतो अशी जागाच आता मिळत नसल्याचं असं चित्र निर्माण झालेलं आहे. भयानक चित्र निर्माण झालेलं आहे. वेगवेगळ्या कारणामुळे प्रदूषण वाढलंय, ऑक्सिजनची कमतरता आहे, अनेक संकटं ही मानव जातीसमोर निर्माण झालेली आहेत. तर असा मोकळा श्वास घेण्यासाठी ज्या कोकणकडे आणि विशेष करून या पट्ट्याकडे जे बघितलं जातं तो पट्टासुद्धा आता कुणाच्या तरी त्या जमिनी या उच्चभ्रूंच्या घशात गेलेल्या आहेत. आता विषय असा आहे संदीप की ह्या ज्या जमिनी आहेत म्हणजे गोव्यातही तो विषय प्रामुख्याने गोव्यात परप्रांतीयाकडून मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतल्या जात आहेत. एकीकडे गोव्यात उत्तर भारतीय लोक आणि दक्षिणात्य जे अभिनेते आहेत, फिल्म इंडस्ट्रीचे नेते, त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या जात आहेत. महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रात म्हणजे नॉट महाराष्ट्र, कोकण पट्टा आणि विशेष करून सिंधुदुर्ग याच्यात जमिनी विकत घेणारे जे लोक आहेत ते कोण आहेत? ते परप्रांतीय जरी असले तरी त्याच्यात उत्तर भारतीय आहेत, दक्षिण भारतीय आहेत, नेमके कोण, कुठले लोक या जमिनी विकत घेत आहेत? तसं पाहायला गेलं तर सगळ्यात पहिली जी सुरुवात झाली गेल्या 15-20 वर्षाच्या काळापूर्वी, तर 15-20 वर्षापूर्वी जरी मागे जाऊन आपण बघितलं तर फिल्म इंडस्ट्रीतले बरेचसे बडे चेहरे जे होते
ते या ठिकाणी प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट म्हणून कोकणात उतरलेले होते आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात घेत होते. त्याच्यानंतर दुसरा काळ आला की केरळ भागातील लोक जे आहेत या लोकांनी कारण केरळमध्ये जमिनींचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि अगदी काडीमोल दराने कोकणातील जमिनी विकल्या जात होत्या. इथले भावकीतील वाद, गावागावातील वाद आणि शेकडो जणांचा एका सातबारात असलेला अंतर्भाव या सगळ्याचा धागा पकडून इथल्या जे एजंट लोक आहेत त्यांना हाताशी धरून अक्षरशः कवडीमोल दराने या जमिनी विकल्या गेल्या आणि त्याच जमिनी सगळ्यात मोठ्या प्रमाणात ज्या मागच्या 10 वर्षापूर्वी खरेदी झाल्या त्या केरळियन लोकांनी केलेल्या होत्या. मात्र त्यानंतर या ठिकाणी आपल्या अगदी तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं. तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी एअरपोर्ट झालं आणि ज्यावेळी मुंबई गोवा महामार्गाची सिंधुदुर्गातली लेन पूर्ण झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहिल्या त्यानंतर समुद्र अगदी जगभरातील स्वच्छ अशा प्रकारचे समुद्र किनारे आणि समुद्र वाहतूक कारण रेडी पोर्ट बंदर सुद्धा या ठिकाणी आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो भविष्यातील फायदा आहे तो सगळा फायदा दिल्ली, गुजरात, हैदराबाद इथल्या ज्या बड्या व्यावसायिकांना दूरदृष्टिकोन ठेवून या सगळ्या लोकांनी पाहिलेलं होतं आणि ज्या पद्धतीने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या लोकांनी कोकणात लक्ष दिलं अगदी त्याच पद्धतीने भविष्यात जसा आपण उल्लेख केला की मोकळी हवा, मोकळा श्वास, इथला निसर्ग आणि सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर रांगा त्याचबरोबर इथली जैवविविधता आणि स्वच्छ सागरी किनारे ह्या सगळ्या जमेचे बाजू पाहून जशा प्रकारे केरळ, काश्मीरमध्ये पर्यटन वृद्धिंगत झालं तसं पर्यटन या कोकणात करू शकतो आणि हाच धागा पकडून हैदराबाद, दिल्ली, मुंबई येथील जे बडे उद्योग व्यावसायिक आहेत या लोकांनी सुद्धा कोकणाकडे लक्ष दिलं आणि त्या पलीकडे जाऊन आत्ता ज्यावेळी गेल्या 2 वर्षात मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट कार्यान्वित झालं त्यानंतर खऱ्या अर्थाने जे रिअल इस्टेटवाले आहेत, जे मोठे एजंट आहेत या लोकांनी शेकडो एकर जमिनी ज्या आहेत त्या भविष्याच्या उत्पन्नाच्या आणि मोठ्या प्रमाणात पैसा कमवण्याच्या हेतूने या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. तळ कोकणातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या 3 तालुक्यांचा जर आपण आत्ता जो केलेला अभ्यास आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर इथल्या जवळपास 60 ते 70% जमिनी या लोकांनी बळकावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्लॉटिंग सुरू आहे. काही ठिकाणी जसा आपण उल्लेख केलात की वीकेंड एंडसाठी जे दिल्ली आणि मुंबई सारख्या बड्या शहरातील अगदी कायमस्वरूपी व्यस्त असणारे जी लोक आहेत त्यांना कुठेतरी वीकेंडला सगळ्यापासून अगदी मोकळं वातावरण पाहिजे अशा लोकांनी सुद्धा बंगले सुद्धा या ठिकाणी घेतल्याचं चित्र दिसतं आणि अशा प्रकारचे जे रो हाऊस आहेत किंवा वसाहती आहेत या रिअल इस्टेटवाल्यांनी या ठिकाणी सध्या स्थापन करायला सुरुवात केली आणि त्यामुळे हे सगळे लोक आज कोकणाकडे त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. कारण अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा मला वाटतं परवाच ज्यावेळी दोडामार्गमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला आणि याच्यामध्ये आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री सुद्धा नारायण राणे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी एक विधान केलेलं होतं की कोकण आज खऱ्या अर्थाने भविष्यासाठी सुवर्णकाळ आहे. कारण कोकणात अशा प्रकारचं खूप मोठं पायाभूत सुविधा आणि पायाभूत जाळं निर्माण झालेलं आहे वाहतुकीचं की मोठ्या प्रमाणात उद्योजक सुद्धा या ठिकाणी येत आहेत. आडाळी MIDC प्रकल्प जो आहे अगदी तळ कोकणात हा खऱ्या अर्थाने या उद्योजकांना कुठेतरी लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यामुळे 250 जे मेडिकल प्लांट निर्माण करणारे उद्योजक आहेत या उद्योजकांनी सुद्धा आत्ता तळ कोकणात दौरा केला ही त्यांनी माहिती दिलेली होती. ह्या जर सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात फिल्म इंडस्ट्री बरोबरच रिअल एस्टेट एजंट जे आहेत ते कोकणाकडे वळलेले आहेत आणि आत्ता कुठेतरी सगळं पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर ज्या जमिनी ऑलरेडी परकीयांच्या स्वाधीन झालेल्या आहेत त्यामुळे स्थानिकांच्या हातात या सगळ्यांच्या जे सगळे खरेदी केलेले धनदांडगे आहेत, रिअल इस्टेटवाले आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्याशिवाय दुसरा पर्याय कुठेतरी उरलेला दिसत नाही आहे. नक्कीच संदीप, आता एक गोष्ट आहे की सध्या म्हणजे यावर्षी पाऊस हा उशिरा आलाच, मान्सून उशिरा दाखल झाला आणि उशिरा जरी दाखल झाला तरी मान्सूननं दमदार सुरुवात केली होती. परंतु आत्ता म्हणजे हा ऑगस्ट महिना तर अक्षरशः सुका गेला आणि पूर्ण महाराष्ट्रभर कोकण वगळता दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आणि अर्थातच म्हणूनच
कोकण किंवा गोमंत भूमी ही देवभूमी असं म्हणून ओळखलं जातं आणि या देवभूमीवर अशा पद्धतीनं ज्या जमिनी खरेदीतून जे आक्रमण आता सध्या जे सुरू आहे ते जर आपण बघितलं तर या देवभूमीचं भविष्य काय असणार आहे हे अनिश्चित अशा पद्धतीचं चित्र हे निर्माण झालेले आहे। दुसरी गोष्ट संदीप, एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा दोडामार्ग तालुका म्हणा मोठ्या प्रमाणात आरोग्य आदी सुविधांसाठी किंवा रोजगार आदीसाठी गोव्यावरती अवलंबून आहे। इतकी वर्ष केवळ कोकणामध्ये आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केवळ राजकारण करण्यात आलं, लोकांच्या जीवनावश्यक सुविधांकडे इन्फ्रास्ट्रक्चरकडे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलं नाही आणि मोठ्या प्रमाणात हा जो लोक आहे हे जे लोक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते लोक नोकरीसाठी एकतर गोव्याकडे किंवा मुंबईकडे गेलेले आहेत आणि आता गाव जे आहेत वेगवेगळे गाव या पूर्ण जिल्ह्यात ते ओल्ड एज होम्स बनलेले आहेत। केवळ त्यांचे आई वडील किंवा वृद्ध लोक हे गावात आहेत आणि त्यांची सगळी मुलं ही एकतर शिक्षणासाठी नोकरीसाठी मुंबईत किंवा गोव्यात किंवा इतरत्र ठिकाणी गेलेली आहेत। अशा या परिस्थितीत म्हणजे इथं साधन सुविधा नाही, आरोग्याच्या व्यवस्था नाही आहेत। एकदा ही माणसं त्यांची मुलं मुंबई किंवा गोव्यासारख्या ठिकाणी गेली की परत ती गावाकडे यायला बघत नाहीत, गावाकडे फक्त चतुर्थीसाठी किंवा सणासुदीसाठी फक्त येतात। आत्ताच्या परिस्थितीत या सगळ्या जमिनी घेतल्यानंतर तिथं जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जाईल, आरोग्याच्या सुविधा म्हणा किंवा बाकी अन्य गोष्टी उभ्या केल्या जातील, त्यावेळी मात्र आपल्या लोकांना आपल्या गावात जाऊन राहावं असं वाटणार, परंतु तिथं त्यांच्या हातात काय नसणार आहे। ही भीषण परिस्थिती ही सिंधुदुर्गात आणि कोकणामध्ये निर्माण होणार आहे। दुसरी गोष्ट संदीप आणखी एक की या जमीन खरेदीच्या विषयावरनं विशेष करून दोडामार्ग तालुक्यात, ज्या दोडामार्ग तालुक्यातून तू सुद्धा येतो त्या दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोव्यातल्या राजकारण्यांनाही मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतलेल्या आहेत। तर गोव्यातल्या लोकांनी जमिनी विकत घेण्याचा जो प्रकार आहे तो कितपत आहे? तो सुद्धा जो प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण गोव्यामध्ये या नेत्यांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत। त्यानंतर ज्या हॉटेल व्यावसायिकांचे समुद्रकिनारी मोठमोठे हॉटेल्स आहेत अशा लोकांनी सुद्धा दोडामार्गमध्ये आणि लगतच्या सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन्ही तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत। इथे फार्म होम त्यानंतर होमस्टे अशा प्रकारचं जे आपण परत परत उल्लेख करतोय की आज लोकांना मोकळा श्वास पाहिजे, निसर्ग उपचार केंद्र अशा प्रकारचं अगदी गोंडस नाव देऊन मोठ्या प्रमाणात अगदी दुर्गम भागात मोकळ्या ज्या ठिकाणी निर्जन वस्ती आहे, कुणाचाही त्या ठिकाणी धांगडधिंगा नाही अशा ठिकाणी एक 50 एकर 25 एकर 100 एकर अशी प्रॉपर्टी खरेदी करून त्या ठिकाणी होमस्टे बनवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या लोकांचं स्थलांतर केलं जात आहे। गोव्यातील सुद्धा जे बडे त्या ठिकाणी दिग्गज नेते आहेत अशा नेत्यांनी सुद्धा काही प्रमाणात या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून दोडामार्गमधील आणि लगतच्या दोन्ही तालुक्यातील जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि हे भविष्यात जे हे जमिनी खरेदी करण्याचं प्रमाण आहे ते आता तर वाढत चाललंय, भविष्यात सुद्धा वाढत जाईल आणि हे प्रमाण आणखी 1-2 वर्ष असंच जर सुरू राहिलं तर निश्चित इथल्या लोकांवर भविष्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे। हे काळ्या दगडावरची जशी रेख आपण म्हणतो तशा प्रकारचे बुजुर्ग जे लोक आहेत ते आज या ठिकाणी विधानं करतायत। वस्तुस्थिती सुद्धा स्थित आहे। ज्यावेळी कोरोना काळ होता सर, मुद्दामून उल्लेख या ठिकाणी मी करतो, त्या कोरोना काळामध्ये जे चाकरमानी आहेत अगदी मुंबई, गोवा, पुणे त्यानंतर कोल्हापूर आणि बेळगाव या बड्या शहरांमध्ये कोकणातील अगदी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः आपण जर बघितलं तर 4-5 तालुक्यातील हे सगळे लोक गोवा, मुंबई आणि लगतचं कोल्हापूर येथील हॉटेल इंडस्ट्रीज असू दे त्यानंतर उद्योग इंडस्ट्री असू दे या सगळ्या क्षेत्रामध्ये जो यंग जनरेशन आहे जे आज 40-30 नंतरचं सगळं यंग जनरेशन आहे आणि 40 नंतरचं जे लोक जनरेशन आहे ते कुठेतरी आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचं दिसतंय। काही प्रमाणात अगदी मोजकेच या ठिकाणी यंग जनरेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहे, मात्र बाकी सगळं यंग जनरेशन या गोवा आणि लगतच्या सगळ्या बड्या शहरांमध्ये उद्योगधंद्यासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी स्थलांतरित होत आहे आणि त्याच्यामुळे गावाची गावं ओस पडत आहेत। अगदी उल्लेख करायचा झाला तर आज गावांच्या घरांमध्ये अशी परिस्थिती आहे, फक्त आई आणि वडील, शेजारी कुणाचा तरी एखादा मुलगा असला तर आजारपणात त्या दुसऱ्याच्या आई वडिलांना बघणार किंवा एका पूर्ण 10-20 कुटुंबांच्या सुद्धा सानिध्यात बघायला गेलं तर एकाच दुसरा युवक आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहेत। कारण सगळी ही लोक रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या सोयीसाठी गावं सोडून शहरात गेलीत, मात्र कोरोनाने ज्यावेळी यांना अद्दल घडवली त्यावेळी ही सगळी लोक पुन्हा एकदा कोकणात उतरली होती। त्याच्यानंतर शेतीकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं आणि त्यांना आज कुठेतरी कळतंय की आपल्या वाडवडिलांनी ज्या जमिनी राखलेल्या आहेत
तेच खरं आपलं सोनं आहे आणि ते राखलं पाहिजे. आणि आत्ता चळवळ खऱ्या अर्थाने कोकणात सुरू होते. राज ठाकरेंनी जे विधान केलं की काही करा पण आपल्या जमिनी विकू नका, आणि हे राज ठाकरेंनी केलेलं विधान खऱ्या अर्थाने कोकणवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. राज ठाकरे हे जरी निमित्त असले तरी आज कोकणवासियांना सुद्धा जे चाकरमानी आहेत, अन्य ठिकाणी आहेत, त्या लोकांना आपल्या जमिनीचं महत्त्व कळलेलं आहे. भविष्यात कितीही करोड आपण घातले तरी 1 गुंठा 2 गुंठा जी जमीन आहे ती आपल्याला मिळणार नाही हे कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता तरी लोकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, तरच या जमिनी वाचतील, हे गाव वाचतील. आणि जे आपलेपण आणि जी संस्कृती आहे, जी कोकणात संस्कृती आहे, अगदी कोकण प्रांतापासून ते गोव्यापर्यंत जसा आपण उल्लेख केला, कारण गोवा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आहे यांचं अगदी सलोख्याचे संबंध आहेत, नातेसंबंध आहेत, रोजगाराचे सुद्धा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याच्यामुळे गोव्यातील जे आपले बडे उद्योगपती आहेत, नेते आहेत, त्या लोकांनी ज्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्या मात्र एवढंच सर म्हणू शकतो की त्यांनी तरी त्या जमिनी आपल्यासाठी ठेवाव्यात, आपल्या लोकांसाठी ठेवाव्यात. त्या कुठच्याही बड्या मुंबई, पुणा, हैदराबाद, गुजरात सारख्या लोकांच्या ताब्यात देऊ नयेत, एवढी फक्त आपण अपेक्षा करू शकतो. बाकी आत्ता बघायला गेलं तरी 50% ज्या जमिनी आहेत त्या परप्रांतीयांच्या स्वाधीन झालेल्या आहेत. नक्कीच संदीप, खूप महत्त्वाची अशी माहिती तू दिली, आणि या महत्त्वाच्या माहिती मागे जे एक गांभीर्य आहे किंवा जे एक सिरियसनेस आहे तेही आमच्या प्रेक्षकांना नक्कीच कळून चुकणार आहे. गोव्यात जसं सुरुवातीच्या काळापासून जमीन या भोवती सगळं राजकारण फिरतंय, त्याच पद्धतीचा तोच संसर्ग आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुरू झालेला आहे. तोच संसर्ग आता पूर्ण कोकणपट्टीला लागलेला आहे. ज्या पद्धतीनं मोठमोठे रिअल इस्टेट, मोठमोठे उद्योजक हे गोवा किंवा कोकण प्रांतात आज जमिनी विकत घ्यायला लागले आहेत, त्यांचे पुढचे जे प्लॅन्स आहेत ते जर आपण पुढचे प्लॅन्स बघितले तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात देशभरात आता शहरीकरण होणार आहे. आणि तशा पद्धतीचा अहवालही अलीकडेच केंद्र सरकारनं सादर केलेला आहे की अनेक नवी शहरं ही वसवली जाणार आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला जे इथले भूमिपुत्र, जे इथले जमीन मालक म्हणून जे लोक स्वतःची त्यांची ओळख आहे, ते लोक आपल्या इकडच्या जमिनी विकून रोजगार, शिक्षणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहेत. आणि मग त्या शहरात कुठल्या तरी एका लहानशा ब्लॉकमध्ये आपला संसार थाटून त्यांचं जीवन, म्हणजे आज मुंबईकर, म्हणजे कोकणात गेलेला मुंबईकरांची आज जी परिस्थिती बनलेली आहे, ती परिस्थिती ही भविष्यात या आमच्या लोकांची बनणार की काय, की हे लोक आपल्या जमिनी सुरक्षित ठेवून त्या ठिकाणी शेती या व्यवसायाला प्रोत्साहन देऊन आपल्या जमिनी आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार आहेत. या सगळ्या गोष्टी भविष्यात उघड होणारच आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागणार आहे की जमिनींचे व्यवहाराचा जो झोत आहे तो झोत आता झपाट्याने खाली उतरत चालला आहे. कोकणपट्टी, गोवा या सगळ्या प्रांतात हा झोत आता सुरू आहे. या झोतामध्ये निश्चितच ब्युरोक्रॅसी, पॉलिटिशियन्स आणि रिअल इस्टेट यांचं एक अनोखी लॉबी तयार झालेलं आहे. कारण एकमेकाच्या संगनमतातूनच हे सगळे व्यवहार होत असतात. आणि आपण एक म्हण आहे की गरजवंताला अक्कल नसते, तशाच पद्धतीची परिस्थिती ही इथल्या सामान्य लोकांची बनलेली आहे. सामान्य माणूस हा नेहमीच गरजवंत अशा पद्धतीचा असतो आणि त्या गरजवंत माणसाला हेरून त्याच्याकडनं या जमिनी विकत घेण्याचे हे प्रकार सुरू आहेत. अर्थातच या सगळ्या गोष्टी जरी आपण बोलत असलो तरी शेवटी क्रांती ही होतच असते. अशाच पद्धतीची क्रांती ही होणार आणि कुठेतरी लोकांमध्ये जागृती निर्माण होऊन या सगळ्या गोष्टीला लोक विरोध करणार आणि आपलं अस्तित्व शाबूत ठेवणार अशी अपेक्षा आपण निश्चितच करू शकतो. संदीप, तू वेगवेगळ्या विषयावरनं माहिती दिली, परंतु एक गोष्ट ही खास म्हणजे या मुलाखतीच्या समारोप प्रसंगी मला सांगायची आहे, ती म्हणजे ड्रग्सचा जो विषय आहे तो सासोली गाव या ड्रग्स तस्करीचं मुख्य केंद्र बनलंय असं जे अहवाल उघड झालेला आहे. त्या अनुषंगाने दैनिक कोकण 7 एक मिशन म्हणून हा विषय घेणार आहे आणि या अनुषंगाने लोकजागृती करून हे असले प्रकार जे आहेत या प्रकारांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोकणात अजिबात थारा मिळणार नाही यासाठी दैनिक कोकण 7च्या माध्यमाने जागृतीची मोहीम तू सुरू करावी. आणि संपादक म्हणून हा विषय जो आहे तो प्रामुख्याने हातीत घेऊन कोकण 7 आणि कोकण 7 लाईव्हनं हा विषय प्रामुख्याने हातात घेऊन या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या ड्रग्स मुक्त अशा पद्धतीच्या मिशनमध्ये सगळ्या लोकांना सामावून घेणं आता गरजेचं बनलेलं आहे. तू आज मला माहीत आहे तुझं आज काम असूनही या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी तू वेळात वेळ काढला, त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद.